मी संदीप शिवाजी सोनवणे रांजणगाव पंचायत समिती गावामधून अपक्ष फॉर्म भरत आहे आणि हा नामनिर्देशन सादर करत असताना मी रस्ते पाणी वीज हे आपले नेहमीचे जे प्रश्न असतातच, परंतु आपल्या ह्या भागामध्ये म्हणजे आपला पूर्ण शिरूर तालुका असेल, ह्या शिरूर तालुक्यामध्ये जो मेन प्रश्न जो तयार झालेला आहे हा खऱ्या अर्थानं हा बिबट्यांचे वाढते हल्ले आणि या बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळं बिबटे मानवी वस्तीमध्ये शिरूर लहान मुलं स्त्रिया यांना टार्गेट करून त्यांना त्यांचा त्या ठिकाणी बळी घेतला जात आहे. म्हणून खऱ्या अर्थानं शासनाने हे जे मी पट्टा घातलेला आहे त्या पट्ट्याच्या माध्यमातून लक्ष वेधून आमच्या या शिरूर तालुका बिबट्याच्या पासून भयमुक्त तालुका आमचा करायचा आहे. आणि यासाठी मी माझा नामनिर्देशन अर्ज सादर केल्यानंतर मी निवडून आल्यानंतर मी या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवून काम केलेला प्रतिनिधी आहे. तोपर्यंत मी गाव समितीपासून तर माझी मंडळ ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी आहे आणि सर्वांचा जिव्हाळ्याचा असणारा शेतकऱ्यांचा प्रश्न अनुभवाच्या जोरावर सकाळी एका वारकरी संप्रदायामध्ये आजचा माझ्या आजोबांपासून काम करते, वारसा मला आहे. 6 ते 7 रुपयाच्या दरम्यान तो आजच्या ठिकाणी कांदा घेतोय. शेतकऱ्यांचा उत्पादित खर्च याचा जर मिळ जर वाचवला तर गेल्या अनेक दिवसापासून कांद्याला त्या ठिकाणी पूर्णपणे सरकारच्या ठिकाणी अजिबात लक्ष नाहीये आणि कांद्याला त्या ठिकाणी बाजार नाही, शेतकऱ्याला कोणताही खर्च परवडत नाहीये. त्यामुळं कांदा